आज शिरसाळ्यामध्ये सार्वत्रिक पोटनिवडणूक होत आहे। सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज एमआयएमची या ठिकाणी जाहीर सभा झाली। जाहीर सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला। आज या सभेतून शिरसाळ्याच्या निवडणुकीचे पोटनिवडणुकीचे संपूर्ण चित्र बदललेले आहेत। आपल्यासोबत एमआयएमचे जिल्हा प्रवक्ता आहेत। सर, एकंदरीत पाहायला गेलं तर आज तुम्ही या ठिकाणी माजीच्या प्रचारासाठी आला होता, काय भावना वाटली? प्रचंड प्रतिसाद मिळत आहे मतदारांचा। आज संपूर्ण सिरसाळा ग्रामपंचायत मध्ये जी पोटनिवडणूक होत आहे त्याच्याबद्दल जिथले मतदार सिरसाळा मतदारसंघाचे ग्रामपंचायतीचे आहेत, पोटनिवडणुकीमध्ये आम्ही सर्वस्वी एमआयएम पक्षातर्फे त्यांचा आभार व्यक्त करतो की एवढ्या मोठ्या प्रचंड सपोर्ट आणि एवढा समुदाय या ठिकाणी मी पाहिला आणि त्याच्यामुळे आम्ही गहिवरून गेलेले आहेत आणि आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो। आणि यासोबतच आम्हाला हा विश्वास निर्माण झालेला आहे की बा कुठेतरी एमआयएमचे जे अधिकृत उमेदवार आहेत माजिद झहीर शेख हे कुठेतरी 100% या ठिकाणी विजयी होणार आहेत, असं जनसमुदायाच्या त्या सपोर्टमुळे आम्हाला दिसून आलं। शेख सर, जर पाहायला गेलं तर कुठेतरी माजीच्या प्रचारात कुठेतरी निगेटिव्ह बातम्या पसरत आहेत, काहीतरी वेगळंच बोलणं, काउंटर असेल, वेगवेगळे आरोप केला जात आहेत। पोस्ट फेसबुक पोस्टवर देखील पसरवले जातात की एमआयएम पक्ष हा दारू विरोधी कारवाया करतो किंवा ओवीसी साहेबांचं देखील अनेक स्टेटमेंट आहेत की दारूच्या विरोधामध्ये, परंतु त्याचा असा काहीतरी फेक नेरेटिव्ह पसरवला जात आहे की तो दारू विकतो असा प्रचार केला जात आहे आणि त्याच्या विरुद्ध कुठेतरी मतदारांना भडकवलं जात आहे। देखो, जब योद्धा पराजित नहीं होता ना तो उसको बदनाम किया जाता है। सगळ्यांच्या मनामध्ये भीती झाली माजिद इनामदारची। आता त्यांना सगळ्या विरोधकांना जे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्या सगळ्यांना असं वाटायला लागले की बाबा आता माजिद इनामदार जिंकणार आहे आणि एमआयएम जिंकणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी अपप्रचार सुरू केलेला आहे। परंतु ज्या लोकांनी माजिद इनामदारला दारू विक्री करतो किंवा दारू विक्री करायचा विषय म्हणून जे त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना मी सांगू इच्छितोय की ते जर सत्य असतील तर त्यांनी ती सिद्ध करून दाखवावं, अन्यथा एमआयएम पक्षातर्फे त्यांच्यावरती डिफेमेशन तर 100% केलं जाणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर शिरसाळा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये हिंदू मुस्लिमचा फॉर्म्युला देखील वापरला जात आहे। प्रचार सभेमधून, कॉर्नर सभेमधून किंवा प्रचारामध्ये ह्या बोलल्या जात आहे, चर्चा देखील तशी आहे। काय वाटतं, आज तुम्ही प्रचारात आहात तसं दिसून येतं का? आम्हाला हिंदू आणि मुसलमान एमआयएमची कधी तेरी राहिलेली नाहीये। अलहाज बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब जी एमआयएमचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, बॅरिस्टर आहेत, या देशाचे संसद रत्न आहेत। खूप वेळेस त्याला तसे पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत। आणि तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो की महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील साहेब यांनी कुणाल खरात सारख्या एका व्यक्तीला, जो की मुसलमान नाही, नॉन मुस्लिम व्यक्तीला त्यांनी कॉप मेंबर म्हणून घेतलंय तिथं, त्याच्यावरून तुम्ही समजून घ्या। आणि राहिली गोष्ट या ठिकाणी जर सिरसाळा ग्रामपंचायतीच्या इलेक्शन मध्ये, पोटनिवडणुकीमध्ये जर कुणी अशा प्रकारचा प्रचार जर करत असेल की हिंदू मुसलमान किंवा वगैरे 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 ज्या गोष्टी आहेत, तसं काही नाही। माजिद इनामदार जे कॅन्डिडेट आहे हा गरिबीतून आलेला माणूस आहे, सर्वसामान्यातून आलेला माणूस आहे। आमच्यासाठी, माजिद इनामदारसाठी आणि या सिरसाळा जी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये येणारे जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी हिंदू मुसलमानापेक्षा या ठिकाणी 40 दिवसाला येणारा पाणी 4 दिवसाला भेटला पाहिजे, ही आमची प्राथमिकता आहे। या ठिकाणी जे भोगोट्यामध्ये जी घर जे आहेत त्या घरांना मालकी रखान्यात घेतलं पाहिजे, जसं इसोबाईने पातोडमध्ये केलं त्या पद्धतीने इथं घडलं पाहिजे। आणि या ठिकाणी महिला गृहउद्योग जे आहेत ते घरोघरी सुरू झाले पाहिजेत, महिलांसाठी शिक्षण व्यवस्था इथं असली पाहिजे। या मुद्द्यावरती आम्ही लढतोय। हिंदू मुसलमान ज्याला करायचंय त्यांनी पूर्ण देश विकायला काढलेला आहे आणि त्यांच्याशी आमचं घेणं देणं नाही। माजिद इनामदार एमआयएम पक्षाची विचारधारा ही कुठेही हिंदू मुस्लिम मानत नाही। हिंदुस्थान म्हणणारे मुसलमान जे आहेत ते हिंदूचा आदरच करतात, दलितांचा आदरच करतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधानामध्ये आम्ही भारतीय लिहिलेलं आहे आणि हिंदू मुस्लिम सिख ईसाई आम्ही सर्व भारतीय आहेत आणि आम्ही सगळ्यांनी मिळून भारताला मोठं करण्याचं स्वप्न बघितलेलं आहे। तुम्ही प्रचार सभेतून असा देखील आरोप केला होता रामगिरी महाराजांसोबत उपमुख्यमंत्री बसतात आणि त्यांचाच कार्यकर्ता या ठिकाणी निवडणूक लढवत आहे, कुठेतरी तुमच्यावर बी टीमचा आरोप देखील केला जात आहे, तुम्ही तो आरोप कसा पुसणार? आता मला एक गोष्ट सांगा की मोहम्मद पैगंबर जे आहेत हे जगद्गुरु मानले जातात। मोहम्मद पैगंबर जगद्गुरु मानले जातात। मोहम्मद पैगंबरांना या ठिकाणी शांतीचा दूत म्हणून पाठवला गेलेला आहे। त्या मोहम्मद पैगंबराबद्दल जे की 200-300 करोड लोकांचं श्राद्ध आहे, त्या लोकांच्या बरोबर कुठेतरी रामगिरी महाराज नावाचा एक व्यक्ती जी थोतांड आहे, जी डोंगी आहे, तो मोहम्मद पैगंबरांबद्दल अपशब्द बोलतो आणि त्या अपशब्द बोलणाऱ्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या काळात ते बसतात सोबत। मग त्याचा आम्ही निषेध करणार। आणि सुद्धा दुर्दैवानं जे आहे सध्याचा इथला जे आणखीन एक कॅन्डिडेट आहे जे आमच्या माजिद इनामदारचा आहे, तो एकनाथ शिंदेचा कट्टर कार्यकर्ता आहे। याच्यामुळे आम्ही त्याला मानत नाहीत की तो कुठेतरी मोहम्मद पैगंबराच्या बाबतीतला पॉझिटिव्ह असेल। बी टीमचा आरोप कसा खोडणार? बी टीम हे बघा, तुम्हाला सांगतो, लोकांना अधिकार आहे। एमआयएम बी टीम नाही,
बी टीम जे उद्धव ठाकरेंना धोका देऊन गेलेले जे एकनाथ शिंदे आहेत त्यांनी विचारावं की ती बी टीम आहेत का ए टीम आहेत, आणि शरद पवारांना धोका देऊन गेलेले जे अजित पवार आहेत त्यांनी स्वतःला विचारायचं ए टीम आहे का बी टीम आहे. 28 तारखेच्या मतदाना दिवशी मतदारांना काय आवाहन करणार माजिदला मतदान करण्यासाठी? मी सिरसाळा ग्रामपंचायतच्या सर्व सुजान मतदार आणि बंधू भगिनींना या मीडियाच्या मार्फत, या चॅनलच्या मार्फत सर्वांना कळकळीची आमची विनंती असेल की आपल्या गावातला आपला लहान मुलगा जे आमच्या मधून तुमच्या जमिनीमध्ये खेळलेला आहे, गरिबी, सामान्य गोष्टी आणि एक नवयुवक, नवीन योजना त्याच्याजवळ उपलब्ध आहेत, त्याच्यासोबत पूर्ण MIM ची महाराष्ट्राची टीम सोबतीला आहे, त्याला प्रचंड मताने त्यांनी निवडून द्यावं आणि दाखवून द्यावं की पैशाच्या विरोधात, धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती जिंकलेली आहे. नक्कीच तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचे जिल्ह्याचे जे MIM चे प्रवक्ता आहेत ते या ठिकाणी वेगवेगळ्या मुद्द्यावर वेगवेगळे आरोप त्यांनी खोडून काढलेत आणि पाहायला गेलं तर माजी इनामदार यांना भरघोस मतांना निवडून द्या असं देखील त्यांना आवाहन केलं. एकंदरीत या जाहीर सभेने शिरसाळ्याचं मात्र सर्व चित्र बदललेलं आहे आणि एकंदरीत पाहिलं गेलं तर राजकीय वातावरण आता तापलेलं आहे. MIM ने आता वेग धरलेला आहे आणि निवडणुकी दिवशी नेमकं काय मतदार कौल देतात हे देखील पाहण्यात तितकंच महत्वाचं ठरणार. कॅमेरामॅन बाळासाहेब दरसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा, बीड.